हरी उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी तुका म्हणे वाळवंट बरवी नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याची विठ्ठला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षु मंगलाय तनो हरि महायोगपीठे तटे भीमरत्नं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठ्ठला उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात आनंद कंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग अर्थात काल्याच्या कीर्तनासाठी घेतलेला अभंग कुणाचा आहे म्हणाल तर पांडुरंगरायांचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीची वारी करणारे महान वारकरी संत श्री क्षेत्र देहू निवासी आता देहू निवासी म्हटल्यानंतर कोणते संत सर्वांनी सांगा कोणते संत महिला मंडळ कोणते संत अरे देवा काय आवाज आला रे अरे 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 लई मेल्यासारखा आवाज आला मी एका ठिकाणी कार्यक्रमासाठी गेले होते तिथं अलीकडच्या गल्लीत दोन बाया भांडत होत्या आणि त्यांच्या आवाजानं पलीकडच्या गल्लीतली चार कुत्रं भॉ 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 भुकत होती नाही तसं मला त्यांना कुत्री म्हणायचं नाही बरं का पण त्या दोन महिलांचा एवढा मोठा आवाज आणि इथं आपल्या कोपरगावच्या एवढ्या महिला बसलेल्या आहे तरी त्यांचा आवाज येत नाही थोडस मोठ्या आवाजात सांगा कोणते संत हा असा आवाज पाहिजे तुकाराम महाराज अभंग तुकोबरायांचा आहे प्रसंग काल्याच्या कीर्तनाचा आहे श्रीमद भागवत कथेचा काला आहे काय हे श्रीमद भागवत कथा 7 दिवसात मरणाऱ्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहे श्रीमद भागवत कथा काय आहे श्रीमद भागवत कथा मृत्यूनंतर पिशाच योनीमध्ये गेलेल्याच्या उद्धाराचा मार्ग आहे श्रीमद भागवत कथा काय आहे श्रीमद भागवत कथा 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणांचा सार आहे श्रीमद भागवत कथा आणि अशी ही श्रीमद भागवत कथा आपण हरिभक्त परायण भागवताचार्य मुक्ताई महाराज चाळक वेरुळकर यांच्या मुखातून गेल्या 7 दिवसांपासून श्रवण केलेली आहे मुक्ताई महाराजांचा आवाज फार गोड आहे
त्यांचा स्वभावही त्यांच्या आवाजाप्रमाणेच गोड आहे. तसं आमचं दोघींचं नातं नणंद भाऊजाईचं आहे, पण आम्ही मैत्रिणींसारखंच राहतो. अशा मुक्ताई महाराजांच्या वाणीतून आपल्याला भागवत कथा श्रवण करण्याचा योग आला, हे आपलं भाग्य आहे. कारण भागवत कथा श्रवण करण्यासाठी एक जन्माचं नाही, 2 जन्माचं नाही, अनंत जन्माचं भाग्य असावं लागतं, पुण्य असावं लागतं, तेव्हा भगवत कथा श्रवण करण्याचा योग येतो. आणि हा योग आपल्याला मातोश्री प्रतिष्ठान समतानगर या मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे आलेला आहे. कार्यकर्त्यांसाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कार्यकर्त्यांनी खरंच फारच सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. तरुण मंडळ आहे. नवरात्रीमध्ये आपण पाहतो की तरुण काय काय करतात. नवरात्रीमध्ये धिंगाणा घालतात, डीजे असतो, पार्टी होतात. पण या तरुण मंडळाने सुंदर असं भागवत कथेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. यातून त्यांचे संस्कार दिसून येतात. मंडळाचं हे पहिलंच वर्ष आहे. पहिल्याच वर्षी एवढं सुंदर नियोजन त्यांनी केलं. मला वाटतं पुढच्या वर्षी काहीतरी भव्य दिव्य बघायला मिळणार आहे. तरुण मंडळ आहे, पण फार सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे. आमचे तुषार भाऊ असतील, आमचे मंगेश दादा असेल, श्रेयस दादा असेल, चेतन दादा असेल, त्यांना फक्त सकाळी सांगायचं, दादा संध्याकाळी हे पाहिजे बरं का, संध्याकाळी ते हजर असायचं. फारच सुंदर नियोजन त्यांनी केलं. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी ज्यांचं मार्गदर्शन आहे असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साई कथाकार माझे पिताश्री, अनंत जन्माच्या पुण्याने ज्यांच्या पोटी मला जन्म मिळाला असे साई कथाकार बाळकृष्ण महाराज सुरासे, त्यांचेही मनापासून मी आभार मानते. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे अशा नामवंत कीर्तनकार संगीताताई महाराज करंजकर, त्याही आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्या उत्कृष्ट कीर्तनकार आहे, पण मोठ्या मनाने आज ते माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला साथसंगत करणारे आपले सर्वच गायनाचार्य मंडळी, त्याचप्रमाणे आपले मृदुंगाचार्य माहुली महाराज चाळक, त्याचप्रमाणे आपल्या तुळशीवाल्या काकू, आपले मृदुंगाचार्य किशोर महाराज आहेर ब्राह्मणगावकर उत्कृष्ट मृदुंग वाजवतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच जणांना वाजवलेलं आहे, म्हणजे कीर्तन वाजवलंय, कीर्तन. त्याचप्रमाणे आपले सर्वच टाळकरी मंडळी, माऊली महाराज, त्याचप्रमाणे आपले विनेवाले बाबा माऊली महाराज, त्यांचेही मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे जमलेले सर्वच भाविक भक्त, आपली साऊंड सिस्टीमही फार उत्कृष्ट आहे. आमचे डॉक्टर साहेब असतील, प्रसाद दादा असेल. प्रसाद दादा म्हणजे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. आपले डॉक्टर साहेब डॉक्टर आहे, पण त्यांनी त्यांची आवड जोपासली आहे. त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे पिताश्री तुरकणे काका आजही उपस्थित आहे. त्यांचेही मनापासून आभार मानते. जमलेले सर्वच भाविक भक्त, सर्वांना वंदन. आणि या ठिकाणी सेवेला प्रारंभ. विठ्ठला काल्याच्या कीर्तनात कीर्तनकार हा बांधलेला असतो. कशाने? उपरण्याने. बरं झालं उपरण्याने. असंच मी एका ठिकाणी विचारलं, काल्याच्या कीर्तनात कीर्तनकार हा कशाने बांधलेला असतो? एक जण म्हणाला, दाव्याने. काल्याच्या कीर्तनात कीर्तनकार हा नियमांनी बांधलेला असतो. काल्याच्या कीर्तनात कृष्ण चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचा उच्चार करायचा आहे.
कृष्णचरित्राचा उच्चार करावा, आचरण करू नये. पण माणसं नेमकं उलट करतात. कृष्णचरित्र आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात. बरं आणणार का आचरणात? मग संपूर्ण कृष्णचरित्र आचरणात आणावं ना? नाही, एकच मुद्दा धरून बसणार. भगवान श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या, मग आम्ही 2-3 केल्या म्हणून काय बिघडलं? अरे बाबा, तू 16,109 कर. पण ध्यान द्या, भगवान श्रीकृष्णाच्या एका एका पत्नीला 8 मन अलंकार होते. सोन्याचे, प्युअर सोन्याची, ओरिजिनल सोन्याची, नो बेंटेक्स. आता 1 मन म्हणजे किती किलो? पुरुष मंडळ किती किलो? 40 किलो. मग 8 म्हणजे किती झाले? 8 चोक 32, 320 किलो सोन्याचे अलंकार. तुम्हाला कोणला दुसरी पत्नी करायची असेल बिंदास करा, पण त्या अगोदर पहिल्या पत्नीला 320 किलो सोन्याचे अलंकार करा. ती पण म्हणून जाऊ द्या मरू द्या, कुठे या येड्याच्या नादी लागता. 320 किलो सोनं बेटा. आणि पत्नीच्या अंगावर अलंकार असावेच. पत्नीच्या अंगावर अलंकार असणे हे पतीचं भूषण आहे, भूषण. पुरुष मंडळ, महिला मंडळ म्हणतील अशीच महाराजीन पाहिजे, अशीच महाराजीन पाहिजे. मी दिवाळीला इकडून तोळा तोळा म्हटलं की यांच्या पोटात गोळा सुटतोय. विठाला 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 विठाला.